मित्रांनो बघा, पोलीस भरती संदर्भात अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जी काही अपडेट मी देणार आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतोय, ज्याने फॉर्म भरलेला आहे, मग ते SRPF असो किंवा पोलीस असो किंवा कारागृह असो किंवा मित्रांनो बँड्समॅन असो किंवा कुठलंही असू द्या किंवा ड्रायव्हर असू द्या, ठीक आहे। तर सगळ्याच जिल्ह्यांसाठी सर्व पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर बघा पोलीस भरती गोंधळ आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जो काही घोळ पोलीस भरती मध्ये मित्रांनो मागच्या वर्षी झालेला आहे त्याचे मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला काही क्लू देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून कसं वाचायचं आहे, तुम्ही काय करू शकता त्याच्यासाठी ते मी मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। बघा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि ग्राउंड संदर्भात एक्झॅक्टली गोंधळ काय झालेला आहे मैदानी चाचणी संदर्भात, तर त्याला लेट होईल किंवा मित्रांनो ते लवकर होईल त्या बाबतीत अपडेट मी तुम्हाला देणार आहे। कोर्टाचा निर्णय सुद्धा भरपूर विद्यार्थी विचारत होते की सर काय झाला, ग्राउंड कधीपर्यंत होईल किंवा कोर्ट मित्रांनो ग्राउंड होऊ देणार नाही का, त्या बाबतीत सुद्धा अपडेट आहे। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा अगोदर तुम्हाला थोडंसं मित्रांनो मागच्या वर्षी बाबतीत सांगतो। बघा मुंबईला हा प्रकार घडलेला आहे मित्रांनो आणि हे रिॲलिटी मित्रांनो लक्षात घ्या। तर बघा भरपूर विद्यार्थ्यांचं मुंबईला ग्राउंड होतं मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जो काही खेळ झालेला आहे गोंधळ तो कसा झाला ते मी तुम्हाला सांगतो। आता तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडसाठी गेले आणि तिथं तुम्हाला मित्रांनो चिपा लावल्या जातो त्या ग्राउंडचा टायमिंग मोजण्यासाठी 100 मीटर किंवा मित्रांनो 800 मीटर किंवा 1600 मीटर, बैलांसाठी 800 मीटर असतं, ठीक आहे। तर त्या ठिकाणी चिपा बसवल्या होत्या आणि त्या चिपांमध्ये मित्रांनो मागच्या वर्षाचं सांगतोय मित्रांनो जी काही बातमी समोर आलेली होती त्याच्यानुसार सांगतोय की एक्झॅक्टली गोंधळ काय झालेला होता, अशी एक बातमी समोर आलेली होती मित्रांनो, ठीक आहे, लक्षात घ्या। तर बघा ज्या काही चिपा बसवल्या होत्या टाइम काउंट करण्यासाठी त्याच्यामध्ये मित्रांनो वाढीव टाइम ॲड करण्यात आलेला होता। आता मित्रांनो 10 ते 12 सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी 100 मीटर मित्रांनो पार करावं लागतं, ठीक आहे, लक्षात घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मग त्याच्यामध्ये आता तुम्ही जर मित्रांनो 10 सेकंदामध्ये मारलं तर तिथं मित्रांनो 12, 13 किंवा 14 सेकंद दाखवत होतं त्या चिपमध्ये, म्हणजे हा घोळ त्यावेळेस झालेला होता मित्रांनो। आणि याच्यामुळं काय झालं की विद्यार्थ्यांचा जर समजा 1600 मीटरला जो काही टायमिंग होता तर तो सुद्धा मित्रांनो वाढत होता, याच्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळत होते। आता मित्रांनो 10-12 मिनिटामध्ये जर तुम्हाला 100 मीटरला 15 मार्क भेटताय आणि जर मित्रांनो तुम्ही 12 मिनिटामध्ये मारताय प्रॉपर, परंतु त्या चिपमध्ये जर मित्रांनो 2 किंवा 3 सेकंद वाढीव टाईम ॲड करण्यात आलेला आहे तर तुमचा तो टायमिंग 12 सेकंदपासून मित्रांनो तो 15 किंवा 16 किंवा 14 वर जात होता, म्हणजे तुमची मित्रांनो ऑटोमॅटिक 2-3 मार्क कापले जात होते। म्हणजे हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। हा प्रकार मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेला आहे। तर आता हा यावर्षी मित्रांनो होऊ शकत नाही आहे, कारण यावर्षी बघा मित्रांनो अतिशय पारदर्शकपणे भरती होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे जर का मित्रांनो झालाच तर तुम्हाला एकच सांगतो की तुम्हाला डायरेक्टली मित्रांनो जो काही तुमचा टायमिंग आहे त्याच्या पहिलेच तुम्हाला यावं लागेल मित्रांनो, लक्षात घ्या। जो काही टायमिंग आहे त्याच्या पहिलेच तुम्हाला यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पण कळेल की या ठिकाणी मी टायमिंगच्या आत आलेलो आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। तर बघा मागच्या वर्षी असा प्रकार झालेला आहे, यावर्षी होणार नाही मित्रांनो, या गोष्टीची मित्रांनो काळजी घेतली जाणार आहे आणि तुमचं पण काम आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं। तर बघा हा विषय आता ठीक आहे एका साईडला असू द्या, याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ग्राउंड कधीपर्यंत होईल आणि कोर्टाचा निर्णय काय। तर बघा मागच्या वेळेस एक बातमी समोर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली होती की जोपर्यंत कोर्टामध्ये दाखल केलेली केसचा निर्णय होत नाही तोपर्यंत पोलीस भरती ग्राउंड सुरू होऊ शकत नाहीये, मग ते लेट होईल का, असा सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता आणि ही अपडेट झालेली होती मित्रांनो, लक्षात घ्या। तर बघा आता ग्राउंडची डेट फिक्स झालेली मित्रांनो जून अखेरपर्यंत, त्याच्यामुळे लक्षात घ्या की ग्राउंड सुरू होईल। मग कोर्टाचा जो काही निर्णय होईल मित्रांनो तर तो मित्रांनो हे जे काही मुद्दे हे मुद्द्यांच्या अधीन राहून होऊ शकतो मित्रांनो, लक्षात घ्या की याच्या अपोजिट सुद्धा होऊ शकतो किंवा याच्या अधीन राहून होऊ शकतो किंवा याच्या अपोजिट। तर तो आता कोर्टाचा निर्णय मित्रांनो तो अजून झालेला नाही आहे, तो कधीपर्यंत होईल मित्रांनो तर त्याच्यासाठी थोडा वेळ पण लागू शकतो, परंतु जोपर्यंत ग्राउंड सुरू होत नाही त्याच्या अगोदर निर्णय होऊन जाईल, म्हणजे जूनच्या अखेरपर्यंत मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये तो निर्णय होऊन जाईल मित्रांनो डेफिनेटली। तर अशी एक बातमी समोर आलेली आहे। जर निर्णय झाला तर ग्राउंडला लवकरात लवकर सुरुवात होईल मित्रांनो। काही विद्यार्थी
म्हणत होते सर निर्णय जर नाही झाला तर ग्राउंडला सुरुवात होणार नाही का? तर मित्रांनो, सुरुवात होणं किंवा नाही होणं हे शासनाचं काम आहे मित्रांनो. निर्णय शासनाने घेतलेला आहे की जूनच्या अखेर ग्राउंड सुरू होईल तर होईल मित्रांनो, लक्षात घ्या. मग जर कोर्टाने याच्या विरुद्धमध्ये जर निर्णय घेतला मित्रांनो तर मग ते ग्राउंड पुढं पण ढकललं जाऊ शकतं आणि तशी अपडेट आल्यावर मित्रांनो मी तुम्हाला कळवेल. तोपर्यंत काळजी करू नका. निर्णय होईल तेव्हा पाहू. तोपर्यंत ग्राउंडची प्रॅक्टिस करत राहा, लेखीची सुद्धा करत राहा. आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल. जून महिन्यामध्ये ग्राउंड होईल मित्रांनो, काळजी करू नका. हॉल तिकीट येईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे आणि अपडेट मी देणार आहे. यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. सगळं काही तुम्हाला आता मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. गोंधळ कसा झाला होता, काय झालं आणि ग्राउंड संदर्भात गोंधळ काय, गोंधळून राहू नका, संभ्रममध्ये राहू नका, काळजी करू नका. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. समोरच्या अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.